हॅलो सर, संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस कधी बंद होणार आणि कडक सूर्यदर्शन कधीपासून पाहायला मिळणार सर? एक हं, चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागराच्या माध्यमातून महाराष्ट्रावर सक्रिय झालेली आहे. तरी 16 तारखेपर्यंत म्हणजे 14, 15, 16 महाराष्ट्रामध्ये खास करून सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, पुणे पूर्व, सातारा पूर्व, बीड आणि परभणी, नांदेड, अहिल्यानगर या भागावर अधिक प्रभाव टाकणार आहे. त्यानंतर पर्जन्यछायेचा जो प्रदेश असतो म्हणजे नाशिक पूर्व भाग असेल, धुळे नंदुरबार असेल, पुणे पूर्व किंवा पुण्याचा सर्व भाग, सातारा सर्व भाग, सांगलीचा बहुतांश भाग या भागात पाऊस कमी झालेला आहे आणि या भागातही पाऊस होणार आहे. त्याच्यामुळे परतीच्या पावसाचं एक वैशिष्ट्य असतं की जिथे मे महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे जो मान्सून पूर्व होता, जिथे मान्सून पूर्व जास्त पडतो तिथेच परतीचा पाऊस जास्त पडतो. हं. या वैशिष्ट्यानुसार आपल्याला हा पाऊस पडताना दिसणार आहे. त्यामुळे ज्या भागात मेचा पाऊस जास्त झालाय असं शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांनी असं गृहीत धरायचं की आपल्याकडे आता परतीचा पाऊस देखील जास्त होणार आहे हं. आणि त्याला सुरुवात देखील झालेली आहे. दुसरा त्याचा टप्पा जो आहे तो 21-22 तारखेला दुसरी चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे पुन्हा 22 ते 25 असं सुद्धा महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील. त्यानंतर परत 2-3 दिवसाचा गॅप मिळून 27-28 ला पुन्हा नवीन वातावरण तयार होईल आणि ते देखील 28-29 पर्यंत राहणार आहे. म्हणजे 3 फेजमध्ये आता सप्टेंबरच्या पाऊस पडणार आहे. पहिला फेज आहे तो 14 ते 16 आहे, 17 पर्यंत असेल. पावसाळी वातावरण वेगवेगळ्या भागात भाग बदलत असणारच आहे, पण हे जास्त पावसाची फेज सांगतोय आपण. हं. यामध्ये पुन्हा 22 ते 25च्या दरम्यान एक फेज आहे आणि नंतर 27 ते जवळपास 29 तारखेपर्यंत एक फेज आहे. अशा प्रकारचे पावसाचे 3-4 फेज राहतील. हे परतीचा पाऊस आहे आणि हा बऱ्याच भागात होणार आहे. याचा जोर जो असतो तो दक्षिण मराठवाडा, पूर्व मराठवाडा, विदर्भाचा पश्चिमी भाग, पुन्हा मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या ठिकाणी त्याचा अधिक जोर असतो.